महाराज की जय. ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्यात याला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा दरबार. याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणारच. आपण सर्वजण करणारच. राजे या मार्गाने येताना आनंदाने येतात. राजांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होतो. आई बहिणी राजांना ओवाळून घेतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने जातात. परंतु समोर तिथे 4 पायऱ्या आहेत. या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरून येतं. राजांचे पाय लटलटतात तर का. अरे ज्या वीर शूरांवर, ज्या वीर मावळ्यांवर ज्याने हिंदवी स्वराज्य घडवलं तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजे काय म्हटले आऊसाहेबांना, आऊसाहेब अहो ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळा दरबारात दिसत नाही. ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य घडवलं तो मावळा मात्र या दरबारात दिसत नाही. या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब ज्या आम्ही पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे, आऊसाहेब चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे असे म्हणणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. असे वीर मावळ्यांची नावं घेऊन राजा लटलटच्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टांचा असते राजांच्या अंगावरती 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. राजे छत्रपती झाले. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या दिल्या. नगारखान्यावर नगारे सनई चौघडे वाजले. आऊसाहेबांकडे पाहतात राज आणि त्या आईच्या तोंडून उद्गार पडतो, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ माझं, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं बाळ माझं आज 32 मनाच्या सिंहासनावर आरूढ होतोय. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोच्या सिंहासनावरती राजे आरूढ झाले. आणि या दरबारात जोरात आवाज झाला की सगळ्यांनी पाठीमागून जय बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.